आपल्या चिंचवडमध्ये. तर चिंचवडमध्ये उतरताना यांच्यासोबत अजून एक जण उतरला होता, म्हणजे यांच्या ओळखीचा सुद्धा नव्हता तो. त्यांना भुमकर चौकात जायचं होतं आणि त्यांना वाकडमध्ये जायचं होतं. तर यांच्या पण लक्षात नव्हतं ज्यावेळेस उतरत्या वेळेस यांची बॅग आणि हे सामान राहिलं होतं गाडीमध्ये. आणि माझ्या पण काही लक्षात नाही राहिलं की मागं त्यांचं बॅग राहिलं, पण ह्यांनी यांच्या गोंधळात असल्यामुळं यांच्या सामानाकडे त्यांचं लक्ष नाही गेले आणि हे असेच आपले उतरून भुमकर चौकामध्ये गेले. आणि नुकतंच थोडं पुढं गेल्याच्या नंतर ह्यांनी काय मला दिसलं नाही. पण जरा पुढं जात असताना आपलं जे पॅसेंजर दुसरं बसलं होतं त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पाठीमागे त्या कस्टमरचं बॅग राहिलेलं आहे, पॅसेंजरची बॅग राहिलेली आहे. तर बघा ते. तर मी कमीत कमी यांना अर्धा तास मी यांना हुडकत होतं तिथं यांची बॅग आणि हे देण्यासाठी. आणि हे का मला सापडले नाही. आणि त्या दुसरं जे पॅसेंजर बसलं होतं त्यांना खूप घाई झाली होती, म्हणजे कुठं तर मीटिंगला किंवा कुठं तर जायचं होतं. तर मला म्हणले की मला घरापर्यंत सोडा, मग तुम्ही त्यांचं बघा. तर पुन्हा मी त्यांना सोडल्याच्या नंतर पुन्हा यांना हुडकायसाठी मी भुमकर चौकामध्ये गेलो. जिंजर हॉटेलच्या इथं जाऊन फिरून आल्याच्या नंतर मी आता म्हणलं हे घरी जाऊन व्यवस्थित बघावं, त्याच्यावरती काय नंबर असेल तर नक्कीच यांना फोन करून कॉन्टॅक्ट करावं. एकतर रिक्षावाल्याचं नाव इतकं खराब झालेलं आहे की कुणीसुद्धा रिक्षावाल्याला वाईट म्हणतात, पण नक्कीच रिक्षावाला हा वाईट नाही हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. म्हणजे एखाद्याची वस्तू छोटी असो किंवा खूप मोठी असो, पण प्रामाणिकपणे हा रिक्षाचालक हा देण्याचं काम करतोय. नशीब आमचं मानतो की आम्हाला असे योगायोग मिळतात की कुणाची वस्तू देण्यामध्ये कितका आनंद होतो ना तितका घेण्यामध्ये नसतो, पण देण्यामध्ये ज्याची वस्तू आहे त्याला देण्यामध्ये आनंद होतो. नक्कीच दोन गोष्टी यांनी सुद्धा सांगतील, कारण की जनता गॅरेज वाहतूक संघटनेचं एक ब्रीद वाक्य आहे, माणसानी माणसाशी माणसा म्हणे वागणे, हे ब्रीद वाक्य आहे. तर मित्रांनो थोडक्यात यांनी सांगतीलच, आप जरा बताओ क्या हुआ. मौल्यवान वस्तू आहे मित्रांनो, यांच्या सामान भरपूर आहे, पण त्याला कुठंच न हात लावता त्यांची डायरी बघितली, माझ्या पोरींनी बघितली. आणि मला बरं वाटलं की यांना फोन केला, नेमकं चांगल्या जागी फोन लागला आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला यांच्याशी. 2 मिनटं बोलतीलच. आप जरा बात करें. मैं जब हैदराबाद से आ रहा था तो ऑटो पे भैया के साथ में आया, फिर क्या हुआ वहाँ से भूमकर चौक पे गया, पैसा जैसे इनको कैश दिया फिर ऑटो आगे चला गया. भैया का भी गलती नहीं, मेरे को भी पता नहीं था. बाद में जाने के बाद मेरे टेंशन में आ गया, पुलिस स्टेशन गया, सभी जगह गया, हालात ख़राब हो गया, सुबह से कुछ नहीं खाया. फिर बाद में भैया ने देखा कि एक कॉल आया अननोन नंबर का, तो इन्होंने बोला मेरे लिए भगवान के रूप में है, मेरे को सामान मिल गया. मेरे उसमें पासपोर्ट है जो कि मेरे को बाहर जाने के लिए था टूर का, वो मेरे को हो गया. आज इनकी वजह से आज भी लगता है कि हाँ दुनिया में अच्छे इंसान हैं. बहुत बहुत धन्यवाद. रिक्षावाला हा वाईट नाही आहे, फक्त तो बदनाम झालेला आहे, बदनाम केलेला आहे त्याला. हा प्रामाणिकच आहे, कारण की त्याला कुटुंब त्याच्या पाठीमागं, त्याला घरदार आहे. जर आम्ही एखाद्याची वस्तू देत असेल तर आमच्यासारखा आनंद कुठल्याच रिक्षा चालकाला होणार नाही. तर खरंच मला आज असे बरेच आमच्यासोबत किस्से घडलेले आहेत आणि अनेक रिक्षा चालकांसोबत असे किस्से घडलेले आहेत की त्यांनी वस्तू वापस रिटर्न दिलेली आहे. आज खरंच मला आनंद होतोय, कारण की आपले काय तुमचं नाव साहेब? अमरजीत शिंदे. अमरजीत शिंदे साहेब आहेत, त्यांचे जोडीदार आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवरती. आणि तुम्हाला नाम ते कुंदन साहेब आहेत, ते लांबचे आहेत. मित्रांनो कसं असतं, हा प्रवास करताना आपल्याला 2 गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. हे बसणारं कुटुंब आहे दुसरं, त्याचं घरातलं एक कुटुंब, त्याचं हे दुसरं कुटुंब आहे. यांचीसुद्धा जबाबदारी आपल्याला घ्यावं लागते. पूर्ण जिथपर्यंत हे जात नाही तिथपर्यंत सोडत नाही, त्यांची वस्तू राहिलेली जी भेटत नाही तिथपर्यंत आपल्याला यांना सहकार्य करावं लागतं. आणि आज या पॅसेंजरमुळं आपलं उदरनिर्वाह होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा सर्व रिक्षा चालकांनी. आई चपराक आहे त्या लोकांना जे रिक्षावाल्यांचं नाव खराब करतात आणि रिक्षावाल्याला वाईट मानतात. थांबतो मी जय जनता गॅरेज. माझं नाव सोमनाथ मस्के, पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय. आपका कुछ रहेगा क्या सामान विमान देखो चेक पे एक करता